सोलापूरच्या गिरणी कामगारांचा मुलगा ते आजच्या भारत सरकारने जाहीर केलेल्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले अरण्य ऋषी म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे ते मारुती चितमपल्ली आपल्यासोबत आहे. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. भारत सरकारने मानाचा पद्मश्री जो पुरस्कार आहे ते तुम्हाला जाहीर केला आहे. थँक्यू व्हेरी मच. मला आनंद आहे या सर्व गोष्टीचा. खूप खूप आनंद आहे. 1-2 नव्हे तर 60 वर्ष वन्यजीव असेल, पर्यावरण असेल यांचा तुम्ही अभ्यास केला. त्या अभ्यासाचा कुठेतरी फायदा आता तुम्हाला झाला आहे असं म्हणावं का? हो, तर त्याच्यामुळं झाला ना. याच्यामुळं हे सर्व अभ्यास मी करत राहिलो. त्या अभ्यासामुळं मला हा पुरस्कार मिळालेला आहे. एवढी पुष्कळ पुस्तकं लिहिलेली जवळजवळ 30-40 पुस्तकं लिहिली. पुन्हा त्या पुस्तकाचं हे रसग्रहण केलेलं आहे अवघड पुस्तकाचं. ती पुस्तकं सोपी केली, लोकांना समजावून दिली. ग्रंथालय तयार केलं. जवळजवळ माझ्याजवळ 30,000 पुस्तकं आहेत. स्वतःची माझी लायब्ररी. तर त्याच्याकरता जवळजवळ 50 लाख खर्च करून लायब्ररी बांधली. आता ते चालू आहे ते प्रोसिजर. तर माझं हे आहे की माझं जेवढं काही अर्निंग असेल ते सर्व मी याच्यात पुढच्या पिढीकरता देईन. आणि ह्याच्यामध्ये अगदी निवडक पुस्तकं आता बघा, साहित्य अकादमीला पुरस्कार मिळतो त्या पुस्तकात. ते पुस्तक वाचायला नाही मिळत. नोबल पुरस्काराचं पुस्तकाला नोबल पुरस्कार मिळतो. ते नोबल पुरस्काराचं पुस्तक नाही मिळत. तर ती सर्व पुस्तकं मी जमा केलीत. नोबल पुरस्काराला बोलून 100 वर्ष झाली. 100 वर्षाची नोबल पुरस्काराची सर्व पुस्तकं आमच्या लायब्ररीत असतील. आणि या लायब्ररीत बसून वाचायचं तुम्ही. घरी आम्ही पुस्तक देणार नाही, कारण घरी लोक वाचतच नाहीत. मेळघाट वाघाचा प्रकल्प असेल किंवा नागझरी प्रकल्प असेल, तुम्ही मोठ्या प्रमाणावर तिथं प्रयत्न केले, योगदान मोठं होतं. आज ते प्रकल्प मोठे झालेले आहेत. त्यांचं योगदान, तुमचं योगदान त्यामध्ये मोठं आहे. कशा पद्धतीच्या आठवणी आहेत तिथं? शेवटी आमचा जो स्टाफ होता ना, तो आदिवासी होता. दे वर व्हेरी नॉलेजेबल पर्सन. पण त्यांना वाटायचं की साहेबासमोर आपलं काय बोललं की मूर्ख हसायचे. तसं मी केलं नाही. त्याला जे वाटेल ते बोल म्हणायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा, हे करायचा. खरं म्हणजे मी त्यांच्याकडूनच शिकलो पुष्कळ. वन्य प्राण्यांचा अभ्यास कसा बघायचं, कसं हे करायचं, तर त्यांच्याकडून मी शिकलं. तेच माझे गुरु आहेत. एक माझा गुरु एक विषयामध्ये तज्ज्ञ होता. तो माधवराव पाटील वाघाचे तज्ज्ञ होते. एक दुसरा माझा होता तो सांबरावर तज्ज्ञ होता. सांबराची सर्व त्याला माहिती होती. ह्या पुरस्कार जाहीर झाला, ह्या दिवशी त्यांची आठवण येते का? कोणाचे आभार मानताल आणि सध्याच्या घडीला तुम्ही काय करता? नाही, त्या लोकांची आठवण येते. तर ह्या लोकांची आठवण राहावी म्हणून मी माझ्या लायब्ररी समोर असा दीपस्तंभ लावलेला आहे. दीपस्तंभ. आणि त्या दीपस्तंभावर माधवराव पाटलाचं नाव वर कोरून बाकीच्या सर्वांची नावं मी मी त्यांना माझे हे आभार मानले. म्हणजे मी त्यांची पूजा करतो. 60 वर्ष निसर्ग, वन्यशास्त्र, वन्य प्राणी, पर्यावरण, अखंड असा हा प्रवास. 94 वर्ष वय आहे. अजून तंदुरुस्त दिसताय. काय रहस्य आहे याचं?
माझे भातखंडे शास्त्री म्हणून माझे संस्कृतचे शिक्षक होते, तर त्यांनी मला प्राणायाम शिकवला. ते म्हणाले प्राणायाम शिका, ते तुमच्या आयुष्यात बरं होतं. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रोज पहाटे 5 वाजता उठून प्राणायाम करतो, योगासनं करतो. आज पण आतापर्यंत करतो. आता बघा माझ्या डोळ्यांना दिसतं, माझे बोट हे आहेत. 94चा तरुण असं म्हणायचं का? आता म्हणा तुम्ही. आपण एक गिरणी कामगारांचा मुलगा होता. सोलापुरात गिरणी कामगारांची चळवळ मोठी होती, मात्र तो मुलगा आज पद्मश्री मिळवतो. त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. जेवढे काही कामगार असतील सोलापुरात, कशा भावनेने बघतील आता? आता ते त्या नवीन भावनेनेच बघतील ना, की आपल्या समोरचा हा मुलगा वाढला आणि एवढा मोठा झाला. आहे ॲप्रिशिएट करणारेच आहेत. माझे गुरुजन आहेत, माझे मित्र आहेत. आई वडील असतील, बायको असेल, बायकोंचं पण साहित्यातलं योगदान मोठं आहे. पत्नी म्हणून काय सल्ला असेल आणि आई वडिलांच्या बाबतीत काय भावना आहे? आईवडिलांच्या बाबतीत तर माझी पवित्र भावना, मी त्यांना देवच समजतो. त्यांची मोठमोठी पोर्ट्रेट तयार करून लायब्ररीमध्ये लावलेली आहेत, की यांच्यामुळे. आई वडिलांचं नाव आलं की माणूस भावनिक होतो. असा पुरस्कार मिळतो, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा असावेच वाटतात प्रत्येकाला. हो, तर त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत सर मला, आणि ह्या त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व घडतं आहे. सध्या 94 वर्षातही तुमचं लिखाण अजून चालू आहे. काय लिखाण करताय आणि तुमचा सध्याचा रोजचा जो दिनचर्या असतो तो काय असतो? एक तर माझं आरोग्य मी चांगलं ठेवलं आहे. आरोग्य माझं चांगलं आहे. मी कधी ड्रिंक घेतला नाही, कधी हे नाही. मी स्ट्रिक्टली शाकाहारी आहे. मांसाहार माझ्या आयुष्यात कधी केलं नाही. हे अरण्य ऋषी आपल्यासोबत होते. आपण त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बी चर्चा करूयात की कशा पद्धतीने त्यांना आता हा काही वेळापूर्वीच त्यांचं आहे ते ऑप्शन करण्यात आलं होतं, आणि आता आपल्यासोबत त्यांच्या जे घरातील सदस्य आहेत ताई, कसं वाटतं? पुरस्कार मिळालेला आहे, घरात कसं वातावरण आहे? खूप आनंद. हे पुरस्कार मिळालेला गगनामध्ये आनंद माहिना झाला. इतका आम्हाला आनंद झाला. आज त्यांचे भाऊ असते ह्यांनी, तर त्यांनीसुद्धा खूप भारावून गेले असते, आणि यांच्यावर लई जीव होता त्यांचा. सगळ्यात लहान होते त्यांनी, मी पण सगळ्यात लहान आहे. पण मी एकटीच आहे आता, ह्यानी आणि मी दोघंच आहे, बाकी सगळे नाहीत आता. काय आठवणी आहेत तुमच्या त्यांच्यासोबतच्या, ह्यांच्यासोबतच्या? भरपूर आठवणी आहेत, पण मला ते व्यक्त करता येत नाही. मला भरून येतं ते सगळं व्यक्त करू लागल्यावर, त्यामुळं मी बोलू शकत नाही. ते सगळं आनंद आहे. ह्यांना आणायला लावलं इकडं, मी वर्ध्याला होते, त्यांनी माझ्या मुलांजवळ घेऊन आला इथं. सगळेजण आनंदाने आता आहेत. आम्ही इथं माझे लेकं त्यांची सेवा करतात, जे बी काय आहे ते सगळं बघतात त्यांचं. हा मोठा मुलगा आहे, अजून एक छोटा श्रीकांत आहे, दोघेही त्यांना बघतात. सगळेजण त्यांची सेवा करतात, माझे सुना सेवा करतात, सगळेजण करतात. याचं सगळं मला लई म्हणजे अति आनंद आहे मला. माझ्या आत्याची मुलगी, मी आत्याच्या लेकाला दिलेलं आहे मला. यांची आई माझी आत्या होती, बापाची बहीण. तर असं आमचं तिथनं परंपरेत चालत आलेलं आहे. तर आता पुढंसुद्धा चालूच आहे. पुढं पण माझ्या नातीला दिलं इथं. आम्ही म्हणजे असं हे केलं नाही, वाट बंद केली नाही, चालूच आहे आमची, यांच्या आशीर्वादानं सगळ्याच्या. अशा पद्धतीने मारुती चितमपल्ली यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे
कुटुंबीय आहेत ते आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला या ठिकाणी कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.